पुणे महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जुने घोटाळे, जुने आरोप आणि जुने चेहरे चर्चेत आले आहेत. एकीकडे भाजप तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही पक्ष एकमेकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत आहेत. पण खरा प्रश्न असा आहे की हे आरोप खरंच जनतेसाठी आहेत की फक्त निवडणुकीपुरते राजकारण. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अजित पवारांच्या सिंचन प्रकल्पावरचा मोठा दावा, भाजपवर केलेले आरोप आणि या सगळ्या आरोपांमागचे वास्तव काय आहे. मी आहे सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र 360. पुणे महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक निवडणूक राहिलेली नाही, ती आता राज्याच्या राजकारणाची सेमी फायनल बनली आहे. कारण पुणे म्हणजे सत्ता, पैसा आणि राजकीय प्रभावाचे केंद्र आणि त्यामुळेच निवडणूक जवळ येताच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर सिंचन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला. अजित पवारांचा दावा असा आहे की राष्ट्रवादी सत्तेत येण्याआधी म्हणजे 1999च्या आधी भाजप सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. विशेषतः पुरंदर सिंचन प्रकल्पाचा उल्लेख करत अजित पवार म्हणतात 200 कोटींचा प्रकल्प थेट 300 कोटींवर नेण्यात आला. हा आरोप केवळ आकड्यांचा नाही तर सत्ता गैरवापराचा आहे. पण इथेच गोष्ट थांबत नाही, कारण महाराष्ट्राला हेही माहिती आहे की अजित पवार स्वतः 70,000 कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्यात वर्षानुवर्षे चर्चेत राहिले आहेत. मग प्रश्न असा पडतो, जर सगळं माहीत होतं, जर गडबड स्पष्ट होती, तर अजित पवार इतकी वर्ष गप्प का होते. हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो, कारण आज हे आरोप फक्त निवडणुकीच्या तोंडावर केले जात आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर तत्कालीन सिंचन विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी मांडलेलं मत फार महत्त्वाचं ठरतं. त्यांच्या मते सिंचन प्रकल्पांमधील किंमत वाढ ही एका सरकारपुरती मर्यादित नव्हती. कृष्णा खोरे, तापी महामंडळ, विदर्भ, मराठवाडा, कोकण सर्वच भागांमध्ये अशा प्रकारच्या एस्टिमेट वाढीच्या घटना घडल्या. म्हणजेच हा प्रश्न एखाद्या पक्षाचा नाही तर संपूर्ण यंत्रणेचा आहे. विजय पांढरे यांचा आणखी एक गंभीर आरोप असा आहे की अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतले, अहवाल दिले, पत्रव्यवहार केला, पण राजकीय दबावामुळे कारवाई कधीच झाली नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, राजकारणी, अधिकारी आणि यंत्रणा यांच्यातील मिलीभगत आणि म्हणूनच एकमेकांवर आरोप करणारे हेच नेते निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकत्र सत्तेत बसतात. या चर्चेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे लोकशाहीचे 4 स्तंभ: न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेतृत्व. जर हे 4ही स्तंभ योग्य काम करत नसतील तर लोकशाही टिकेल का? आज अनेक नागरिकांचा न्यायसंस्थांवरील विश्वास डळमळीत होत चालला आहे आणि हे कोणत्याही लोकशाहीसाठी धोक्याचं लक्षण आहे. या सगळ्यात एक कटू सत्यही आहे, जोपर्यंत मतदार पैशाला, दारूला, दबावाला बळी पडतात तोपर्यंत हेच चेहरे, हेच घोटाळे पुन्हा पुन्हा समोर येत राहणार. लोकशाहीत नेते बदलायचे असतील तर मतदार बदलायला हवेत. आज पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपण पाहतोय आरोप, प्रत्यारोप, घोटाळे आणि विस्मरण. पण निवडणूक संपल्यानंतर हेच आरोप विसरले जातील का? हा प्रश्न आज प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारायला हवा. तुम्हाला काय वाटतं, हे आरोप खरंच जनतेसाठी आहेत की फक्त सत्तेसाठी? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्र 360ला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे सूरज. लवकरच भेटू पुन्हा एका नव्या विश्लेषणासह.